सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि सर्वात पहिले सगळं झाडझूड वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम जे काम असतं आपल्या महिलांचं गृहिणींचं तर ते काम आहे सगळ्यात पहिले सगळ्यांचे डब्बे बनवणं आणि मुलांचं आवरून देणं. तर चला स्वयंपाक वगैरे सुरू आहे. नाश्ता वगैरे झाला आहे बनवून. नाश्ता झाल्यानंतर लगेच स्वयंपाक करावा लागतो. अशी सुंदर अशी शेवग्याची भाजी बनते आणि हे बघा इकडं छान झाडाचे पाणी वगैरे दोन्ही एकसाथच काम करावं लागतं. इकडेही चालू आणि तिकडेही चालू. आमचा हा पाठीमागचा वाडा आहे. असं खूप काही नीटनेटकं केलेलं नाही, करायचं आहे अजून. हे बघा अशी सुंदर अशी वांगे आलेले आहेत त्याला. खूप भरपूर वांगे येऊन गेलेत, पण हे असे मुद्दाम ठेवलेत बी काढण्यासाठी आणि पाणी घातलेलं. आता उन्हाचं भरपूर पाणी लागतंय. जेव्हा कधी घरातलं काम करून दमल्यासारखं होतं ना, तेव्हा असं छान असं झाडांना पाणी घालणं, त्यांच्याशी राहणं, छान करणं. हे बघा असं पाठीमागं आमचं बेलाचं झाड आहे. कोंडीमध्येच आहे, छोटंसंच आहे, पण भरपूर असं छान. तरी उन्हामुळं वाळलं आहे थोडंसं. महादेवची पिंड ठेवली आहे, ब्रह्मकमळ आहे. फूल अजून एकदाही एक आलेलं नाही त्याला. आणि घर म्हटलं की असं छान असं दिवसभर कामं असे चालूच असतात. घर म्हणजे काय? घर म्हणजे खरंच एक आनंदाचा क्षण, सुखावा घेणारा आनंदाची जागा ही म्हणजे घर असतं. माणूस कितीही जगात कुठेही फिरू द्या, पण जेव्हा आपण एक आपल्या घरामध्ये पाऊल ठेवतो, ती छोटीशी झोपडी का असेना, तिथं जो आनंद असतो, सहवास, सुख असतं, ते कुठंच नसतं. घर म्हणजे प्रेमाचं मंदिर आहे. प्रेम ही आयुष्याचं सर्वात सुंदर औषध आहे. आयुष्यात पैसा, यश, नाव सगळं असू शकतं, पण प्रेम नसेल तर आयुष्य अपूर्ण आहे. प्रेम म्हणजे फक्त कुणावर प्रेम करणं नाही. प्रेम म्हणजे कुणीतरी तुमचं शांतपणे ऐकून घेणं, तुमच्या चुका समजून घेणं, तुम्ही थकलात तेव्हा मी आहे ना तुझ्यासोबत असं सांगणं आणि गरज पडली तर मी तुझी मदत करेन असं मनापासून म्हणणं. प्रेम म्हणजे सुरक्षितता, प्रेम म्हणजे आपलेपणा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांनी आपल्यावर प्रेम करावं याची अपेक्षा करण्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण स्वतःवर प्रेम करणारा माणूसच जगावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो. कधीकधी आयुष्यात सगळं असतं, पण मन रिकामं वाटतं. कारण मनाला खरं समाधान देणारी गोष्ट म्हणजे प्रेम. स्वतःवर, कुटुंबावर, मित्रावर आणि आयुष्यावर जर तुम्हाला वाटत असेल की प्रेमच आयुष्याला अर्थ देईल, तर सगळ्यात पहिले आपल्या स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला समजून घेणं आणि स्वतःला खरंच वरतून नाही, चेहऱ्याने नाही, वागण्याने नाही, तर खरंच आतून मनाने समाधानाने शांत राहणं फार अत्यंत गरजेचं आहे. आपण गृहिणी सतत घरात असतो, चार भिंतीच्या आतात असतो. सगळे येतात जातात, मुलं येतात, माणसं येतात जात, आपल्या घरचे मिस्टर वगैरे येऊन जातात, पण आपण कुठे जातो? कुठेच जात नाही. गृहिणी कुठे काय करते? काहीच करत नाही, घरातच असते, पण ती चालती म्हणून घर चालतं. खरंच आहे नाही? जेव्हा संध्याकाळ होती, तिन्ही सांजा होती, तेव्हा दीपआरती झाल्यानंतर मुलांना घेऊन शुभम करोती म्हणणारी ती आईच असती. ती मुलांना संस्कार लावणारी ती एक आईच असती. आजीही असती, बहीण असती, आत्या असती, माता असते, पिता. तर चला असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.